चंद्रपुरात वनविभाग करणार हमखास व्याघ्र दर्शनाची सोय। 515 एकर परिसरात साकारणार चंद्रपूर टायगर सफारी। वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह साकारणार अमेरिकन आफ्रिकन सफारी। चंद्रपुरात वनविभाग हमखास व्याघ्र दर्शनाची सोय करणार आहे। चंद्रपूर शहराच्या सीमेवर 515 एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे। यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे। चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे। गेली 40 वर्षे उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे। अशातच प्रादेशिक वनात सहज वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यजीवांशी मानवाशी होणारा संघर्ष ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे। त्यामुळे यावर मात करण्यासाठी वाघांचे स्थलांतर केले जात आहे। मात्र एकीकडे समस्याग्रस्त वाघ बिबट्यांना पकडून त्यांना या टायगर सफारीत सोडत पर्यटकांना पिंजरा असलेल्या वाहनातून फिरवत सफारी घडविण्यासाठी वन विभागाने पावले उचलली आहेत। यासाठी वनविकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे। याच ठिकाणी एक मोठे वन्यजीव शुश्रूषा केंद्र देखील उभारले जाणार असून देश विदेशातील पर्यटकांना उत्तम विरंगुळा केंद्र म्हणून चंद्रपूर टायगर सफारी विकसित केली जाणार आहे। हा प्रस्ताव काय आहे, नेमकं कशा प्रकारे आपण ताडोबा? आता आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला माहिती आहे। ताडोबामध्ये जी संख्या वाघांची संख्या अफाट पद्धतीने वाढलेली आहे। टायगर आणि बिबटे यांना तिकडनं जे लोकांचा मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जो आहे तो सॉल्व्ह करावा। तसं चंद्रपूरला ताडोबामध्ये जे लोक येतात कधी त्यांना टायगर दिसत नाही, त्याच्यामुळे ते हिरमुसले जातात। या दोन्हीचा उद्देश एकत्रित करून आपण ज्या ठिकाणी 515 एकरवर आपण एक टायगर सफारी रेस्क्यू सेंटर अशा पद्धतीचा आपण एक प्रयोग करतो आहे। याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण 40 हेक्टर जागेवर रेस्क्यू सेंटर म्हणजे 100 एकर जागेवर आपण रेस्क्यू सेंटर आणि त्या ठिकाणी जी असे ज्या ठिकाणी मानवावर हल्ला केलेला आहे, मॅनिटर झालेले लोक आहेत त्या सर्वांना आपण त्या रेस्क्यू सेंटरमध्ये त्यांना ट्रीटमेंट देऊ आणि व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करू। आपला पहिला टप्पा। सेकंड टप्प्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये माणूस पिंजऱ्यामध्ये राहील आणि टायगर खुल्यामध्ये राहील अशा प्रकारची टायगर सफारीचा आपला एक कॉम्पोजिट प्लॅन आहे। तो आपण ज्या जागेवर उभा आहे त्याच्या मागच्या बाजूला जे आहे त्या ठिकाणी टायगर सफारीचा कॉन्सेप्ट आहे। त्यानंतर इथं आलेल्या स्थानिक लोकांना तसे बाहेरच्या लोकांना जे आहे तो याचा बेनिफिट व्हावा याच्याकरता आपण ऑस्ट्रेलियन ट्रेल पण त्या ठिकाणी करतोय, साऊथ अमेरिकन सफारी करतोय। मुलांसाठी विविध एन्व्हायरमेंटशी संबंधित जे गेम उपक्रम आहे ते आपण जवळपास 50 हेक्टरवर म्हणजे जवळपास 125 एकरवर ती जागा करतोय। इथल्या लोकांना हेल्थ कॉन्शियस राहावे याच्याकरता पंचकर्म ट्रॅक राहील त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर इंडियन वॉकिंग ट्रेल राहील। अशा प्रकारचे विविध कंपोनेंट्स आपण करतो आहे। आणि जागेची जी टोपोग्राफी आहे त्याच्यामध्ये काही इथं जुन्या माइन्स चा जो एक्स्ट्रॅक्ट केलेला एरिया आहे तो आणि काही सखल भाग जो आहे त्या ठिकाणी आपण आणखी त्याला खोल करून नॅचरली आपण त्या ठिकाणी वॉटर रिझर्वायर तयार करणार आणि ते बोटिंगची व्यवस्था करणार। म्हणजे सर्वांगीण या ठिकाणी व्यक्ती आला तर 1 दिवस 2 दिवस या ठिकाणी राहू शकेल। ताडोबामध्ये त्याला वाघ दिसला नाही तर या ठिकाणी येऊन वाघ बघू शकेल। जे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट मधले जखमी वाघा आहेत त्या लोकांना या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी आपण आणू शकू असा एक सर्वांगीण आराखडा आपण मंजूर करायसाठी करतोय। 6 नोव्हेंबरला जी आहे ती मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बैठक झालेली होती। प्रथम दर्शनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याला मान्यता देण्याचा कबूल केला आहे। आपण हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाची जी यंत्रणा आहे जी कन्सल्टन्सी आहे त्यांना 8 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट देऊन आपण तो संपूर्ण प्लान तयार केलेला आहे। तो प्लान एकदा ऑलरेडी 6 तारखेला साहेबांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झालेली आहे आणि आज त्याच्या टेक्निकल कमिटीची त्याची बैठक आहे आणि आज या आपल्या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून मान्यता मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे। आणि हा जसं त्यांच्याकडनं मान्यता होता बरोबर आपल्याकडे जो निधी उपलब्ध आहे त्या निधीमधून आपण इमिजिएटली जितक्या लवकर होऊ शकते तेवढ्या लवकर आपण या कामाला सुरुवात करणार आहे। आणि मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट याच्यातून सॉर्ट आउट होईल। इथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल। इथल्या स्थानिक लोकांना या रेस्क्यू स्टेशनमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करून घेता येईल। एक रिक्रिएशन सेंटर आणि टायगर सफारी जी आज नागपूरला आहे तशा पद्धतीचं पुनश्च आपण टायगर कॅपिटल असल्यामुळे या ठिकाणी टायगर सफारी व्हावी ही आमदार महोदयाची वारंवार इच्छा होती। त्याच्यामुळे आपण तो पण एक कंपोनेंट या ठिकाणी करतोय। अशा पद्धतीनं सर्वांगीण चंद्रपूरच्या विकासाला कारणीभूत ठरेल अशा प्रकारचा एक प्रकल्प फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आम्ही तो तयार करतोय आणि सध्या या पोस्टवर मी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आहे आणि हा आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय।